टाकायची. आईनं कामाला जाता जाता एंट्री करायची, सकाळी 2 ह्या दुपारी 2 ह्या. वडिलांनी कामाला जाता जाता एंटर मारायचं. एंटर मारलं का एक एक गोळी रक्तात आपोआप सर्क्युलेट होत जाणार. बरं ते लय टेन्शन घेऊ नका, चिप लय महाग नसतील. महिला बाल कल्याण विभागाकडनं बीपीएल कुटुंबांना मोफत, एपीएल कुटुंबांना सवलतीच्या दरात. चायना जर प्रोडक्शन करायला लागलं तर कोणत्याही पानाच्या टपरीवर 1-1 रुपयाला मिळेल. आणि शासनानं जर ठरवलं तर लाडक्या बहिणींना कुपनावर. कुठे घेऊन चाललोय आपण आपल्या आरोग्याला, कुठे घेऊन चाललोय आपण एकंदरीत निसर्ग पर्यावरण या विषयांना. अरे शिवाजी महाराज शेतकऱ्याला पत्र लिहितात, रात्री झोपताना दिवा विझवा, तेलाच्या वासानं एखादा उंदीर पळत येईल, वात दातात पकडेल, पळत सुटेल, गवताची एखादी काडी पेट घेईल, पाहता पाहता अख्खी गंज पेट घेईल. नैसर्गिक स्रोतांचं जतन करा. शेकडो वर्षापूर्वी शिवरायांना कळलं, आम्हाला अजून समजलेलं नाही. आम्ही एक नदी नीट ठेवली नाही. मला आठवतंय गावाकडे जर गेलो गुडघे टेकून नदीला पाणी पित होतो. इथं तुम्ही जर कोणी गुरामागं गेला असाल कधी तर त्या शेतकऱ्यानं त्या गुराख्यानं गुरं चारायची कुरणात, येताना नदीला पाणी पाजायचं आणि ज्या नदीवर गुरं पाणी प्यायची तिथंच गुराखी असा गुडघे टेकवायचा, पाणी पुढे ढकलायचं, झऱ्याला तोंड लावायचं आणि पाणी प्यायचं. आज मला एक नदी दाखवा जिथं तुम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ शकता. एक तरी नदी आम्ही नीट ठेवली का? आज जाईल तिथं पाण्याची बाटली घेऊन जायची वेळ आली. ज्यानं कुणी 20 रुपये लिटरनं पाणी विकायला सुरू केलं असेल, लोकांनी वेड्यात काढलं असेल. आमचं दूध 20 रुपये लिटरनं जाईना, तू पाणी 20 रुपये लिटरनं विकतो. पण त्या शहाण्या माणसाला माहित होतं माणसं एवढी वेडी आहेत ती निसर्गाला खराब करणार आणि एक दिवस पाणी विकत घेऊन प्यावं लागणार. मला आठवतंय लग्न करायला गेलं, टँकर असायचा, ट्रॅक्टर असायचा, तिथं तोट्या बिट्या लावलेल्या असायच्या, तिथं ते लाल पिवळे निळे वेगवेगळे ग्लास ठेवलेले असायचे. एसटी स्टँडला तुटीला असं हात लावून पाणी पिलेले आपल्यापैकी किती जण आहेत? बहुतांशी लोक तिथं पाणी पिले. आता कुठं पाणी पितंय का? पटकन म्हणताय पाण्याची बाटली आण. कार्यक्रमात सुद्धा पाण्याची बाटली असते. पूर्वी तांब्या असायचा, फुलपात्र असायचं. शिक्षण अधिकारी साहेब, आता कुठं तुमच्या कार्यक्रमात तांब्यान फुलपात्र असतंय का? आणि तुम्ही ठेवलं तर कोण पिईल का? आता सगळीकडे पाण्याची बाटली आहे. मला वाटतं तांब्यान फुलपात्र अजून फार फार तर सुपारीन साखरपुड्यात असेल, टिळ्या बिळ्याला असते अजून. आणि काही दिवसानं तिथं पण नसणार. गुरुजी सांगणार, मुलाचे मामा बाटली घेऊन या. तुमच्या मनात जी येते माझ्या मनात ते गुरुजीन तुमचं तुम्ही बघा. कुठे घेऊन चाललो आम्ही एकंदरीत सगळ्या निसर्गाला? दिल्ली गव्हर्नमेंटला निर्णय घ्यावा लागला, तुमच्या मालकीच्या जरी गाड्या असल्या मस्कस तरी तुम्ही रोज बाहेर काढायच्या नाही. ऑड डे गाड्या बाहेर काढा. 1 तारखेला काढली ना, आता 2 ला नाही काढता येणार, 3 तारखेला. का? काय दिल्लीच्या हवेची परिस्थिती हो आज? आज आपण आपली आपली पाण्याची बाटली घेऊन जातो. एक दिवस असेल दिल्लीला जायचंय ना, आपला सिलेंडर घ्यावं. जी परिस्थिती हवेची दिल्लीची आहे तीच मुंबईची, तीच उद्या पुण्यावरून पंढरपूरला यायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी युद्ध, लढाया, स्वराज्य हे सगळं करत असताना काय काय शिवाजी राजांचं व्यक्तिमत्व आहे बघा. एकीकडे इथं जगायचं पडलंय लोकांना. ज्या लोकांच्या मानगुटीवरती तलवारी ठेवल्यात त्या माणसांना पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी शिवाजी राजे शमशेर उचलतात, अहोरात्र या सगळ्या शाह्यांच्या विरोधात लढतात. आणि त्याच वेळेला म्हणजे एकीकडे स्वराज्य निर्माण करण्यासाठी शमशेर हातात घ्यायची, रात्रंदिवस लढायचं, आणि त्याच वेळेला शिवाजी राजे निसर्ग, पर्यावरण, समाज, अर्थकारण, व्यापार, भाषा, संशोधन, शेतकरी अशा कितीतरी विषयांवरती काम करतात. शिवाजी राजे म्हणजे फक्त ढाल तलवारीचा इतिहास नाहीये. शिवाजी राजे उत्तम प्रशासक आहेत. आणि म्हणून त्यांची प्रशासकीय व्यूहरचना, त्यांची प्रशासन चालवण्याची पद्धत आपण समजून घ्यायला हवी. काय न्याय व्यवस्था आहे तुम्ही बघा. खंडोजी खोपडे जेव्हा परकीयांच्या गोटात गेला आणि मग परत शिवाजी राजांकडे कसं यायचं, कान्होजी जेधेंनी मध्यस्थी केली. यायचा, मुजरा करायचा, निघून जायचं. शिवाजी राजांनी सांगितलं उजवा हात तोडा आणि डावा पाय काढा. परक्यांच्या गोटात जे पाऊल टाकलं तेवढा पाऊल तोडला आणि स्वकीयांच्या विरोधात ज्या हातात शमशेर घेतली तेवढा हात तोडला. रांझ्याच्या पाटलानं एका मुलीवर अन्याय अत्याचार केला. शिवाजी राजांनी सांगितलं जा रे पाटलाला घेऊन या. 2 मावळे गेले, पाटलाला निरोप दिला. शिवाजी राजांनी बोलवले. पाटील म्हणला तुमच्या राजाला सांगा आम्ही तुम्हाला राजा मानत नाहीत. मावळे आले, राजांना सांगितलं राज पाटील मगरूर आहे. झालं काय?
ते म्हणताय मी शिवाजी राजाला राजाच मानत नाही. बर, असं शिवाजी राजांनी मावळ्यांकडे बघितलं, म्हणले कमरेची तलवार काय नुसती शोभची होय, अरे काढायची की समशेर आणि मुसक्या बांधून आणायचा पाटील. हे 50 मावळ्यांनी घोड्याला टाचा घातल्या, 50 मावळे गेले, रांझ्याचा पाटील असा बांधून आणला समोर. आणि शिवाजी राजांच्या समोर जेव्हा गयावया करायला लागला, शिवाजी राजांनी सांगितलं, ती पोरगी जेव्हा किंचाळत असेल, ओरडत असेल, तेव्हा तिचा आवाज तुझ्या कानापर्यंत आला नाही. याचे दोन्ही हात तोडा, दोन्ही पाय काढा आणि हो गाढवाव बसून पाठवा गावाला. शेवटी पाटील आहेत, रुबाबात गेलं पाहिजे. रांझ्याच्या पाटलाचे दोन्ही हात तोडले, दोन्ही पाय काढले. आणि एका मुलीसाठी, अरे स्त्रियांकडे जर वरती डोळे करून बघितलं तर त्याचे डोळे काढा असा आदेश छत्रपती शिवाजी राजांनी दिला. धर्माच्या नावानं जर कुणी बेदिली माजू पाहत असेल तर त्याला मुसक्या बांधून दरबारात हजर करा असा फरमान छत्रपती शिवाजी राजांनी काढला. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लावला तरी त्याची गय करू नका असा फरमान शिवाजी राजांनी काढला. काय न्याय व्यवस्था आहे, काय कुणाची टाप आहे या न्यायाच्या विरोधामध्ये काही काम करायची. मला वाटतं अशी न्याय व्यवस्था आम्हाला निर्माण करता येईल का. म्हणून प्रशासनात काम करणाऱ्या, राजकारणात काम करणाऱ्या माणसांनी शिवचरित्र अभ्यासलं पाहिजे. आपल्याला या शिवचरित्रातनं नेमकं घ्यायचं काय, शिवाजी राजांचे नेमके कोणते गुण आपण अंगीकारायचे, शिवाजी राजांकडनं आपण नेमकं शिकायचं काय. मला वाटतं याच्यावरती आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. म्हणून इथं बसलेल्या सगळ्या तरुण मुला मुलींना मला आवर्जून सांगायचं आहे, शिवाजी महाराजांकडनं काय शिकायचं ते ठरवा. धाडस दाखवा, उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या. शेती जरी करायची ना, मजबूत शेती करा. शिवाजी राजांच्या काळात एका शेतकऱ्यानं आत्महत्या केलेलं तुम्हाला बघायला मिळणार नाही. संकट नव्हती का, दुष्काळ वगैरे अशी संकट येत होती, पण त्यातून मार्ग काढावा. अरे ज्याला बैलजोडी नाही त्याला बैलजोडी द्या, ज्याला बियाणं नाही त्याला बियाणं द्या, ज्याला जमीन नाही त्याला कसायला जमीन द्या. शिवाजी राजांचं हे धोरण होतं शेतकऱ्याच्या प्रती. आता शेतकऱ्याला कष्ट करता येतं, घाम गाळता येतो, त्याला बिचाऱ्याला दिवसभर राबत असतो, पण त्याला त्याच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळत नाही, त्याच्या कष्टाला सन्मान मिळत नाही. मला असं नेहमी वाटतं बाबा, शेतकऱ्याच्या घामाला, कष्टाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी नुसते कष्ट नाही, त्या कष्टाला आहे ना थोडी व्यवसायाची जोड असली पाहिजे. मला सांगा, बटाटा किती रुपये किलोने विकत आणता बाजारातनं? 10-20 रुपये किलोनं तुम्हाला बटाटे मिळतात बाजारामध्ये. आणि वेपर्सचं एक पॅकेट किती रुपयाला आणता रे पोरांनो? 5 रुपयाला. 5 रुपयाच्या वेपर्सच्या पॅकेटमध्ये किती वेपर्स असतात? 5. बाकी सगळी हवा आहे, पैसे हवेचे आहेत साहेब. आपल्याला हवा करता आली पाहिजे. आपण कष्ट करतो, हवा करायला कमी पडतो. आणि हवा जर करायची असेल तर त्याला ज्ञान सोडून दुसरा पर्याय नाही. डोळे सताड उघडे ठेवून आपण समाजाकडे बघितलं पाहिजे, काय मार्केट कसं बदलतंय. आता तुमच्या माझ्या उद्योग व्यवसाय व्यापाराला गावाच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या भिंती उरलेल्या नाहीत. परदेशातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांनी सगळं मार्केट कॅप्चर केलं. आपल्याला आपली सोलकडी, आपल्याला आपला उसाचा रस, आपल्याला आपले फ्रेश ज्युसेस, आपल्याला ताक, लस्सी, का जगभरामध्ये त्याला प्रतिष्ठा मिळवून देता आली नाही. आपण मार्केटिंग मध्ये कमी पडतो. आपल्या पोरांनी नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. अरे 60-70 वर्ष गेली आपल्याला हे कळायला, पाणी पाटाला द्यायचं नसतं, पाणी पिकाला द्यायचं असतं. आपण गाणी बिनी ऐकत पाटाने पाणी देत बसलो, मग कळालं पाणी पिकाला द्यायचं असतं. आपण ठिबक बिबक सारख्या सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे. एवढासा देश आहे इस्रायल, शेतीच्या बाबतीत कुठे निघून गेला. किती दिवस आपण सांगायचं भारत हा कृषी प्रधान देश आहे, भारत हा कृषी प्रधान नव्हे, भारत हा कृषी समृद्ध देश आहे असं सांगायची वेळ आली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण नाविन्य स्वीकारलं पाहिजे, नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे. काय होतं 84-85 पर्यंत दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई. जपान, हिरोशिमा आणि नागासाकी उद्ध्वस्त झालं होतं. असं कंबरड जर इतर कोणत्या देशाचं मोडलं असतं ना, पुढचे 50-60 वर्ष तो देश उठून उभा राहिला नसता. पण लिंबू टिंबू पोरं, त्यांना त्यांचा देश स्वतःचा वाटतो. काय शिस्त आहे हो जपानमध्ये, कामाच्या प्रती काय योगदान आहे या लोकांचं. आणि पाहता पाहता जपान कुठे निघून गेलं. आज 140-145 कोटी लोकसंख्या आहे भारताची, आणि त्यातली बहुतांशी लोकसंख्या ही तरुणांची आहे. मग या तरुणाईला आपल्याला योग्य दिशा देता येईल का? एनर्जी कॉन्झर्वेशनचा नियम आहे, एनर्जी नव्यानं क्रिएट होत नाही आणि ती डिस्ट्रॉय पण होत नाही, ती एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये डायव्हर्ट होते. आपल्याला ह्या एनर्जीला फक्त योग्य ठिकाणी डायव्हर्ट करायचं. एखादा दारू पिऊन शिव्या देत, त्याचं शिव्या देणं तुम्हाला बंद करायचंय. तुम्ही कसं बंद करणार? तोंडात बोळा घालून त्याचं शिव्या देणं नाही बंद करता यायचं. आपल्याला त्याला सांगावं लागेल तुझी एनर्जी आहे ना इथं नाही.
शिव्या देण्यासारखी काही ठिकाणं आहेत अजून, आपण प्लॅन करू ना, कधी, कुठं, कोणत्या, पण इथं नाही. आपल्याला ठरवावं लागेल या एनर्जीला कुठे घेऊन जायचं. एखादा बेंचवर उड्या मारतोय वर्गात, त्याचं उड्या मारणं बंद करायचंय. हातपाय बांधून उड्या मारताना बंद नाही होणार. त्याला सांगावं लागेल उड्याच मारायच्यात ना शाळेच्या गॅदरिंगला, जरा ताला सुरात आपण प्रॅक्टिस करू ना. एखादा जोर जोरात ओरडतंय, त्याला सांगावं लागेल जरा सुरात. कदाचित म्हणतील तू गातोय. या एनर्जीला कुठे घेऊन जायचं याचं प्लॅनिंग आपल्याला करावं लागेल. आणि या एनर्जीला जर योग्य ठिकाणी आपण घेऊन गेलो नाही तर मात्र भवितव्य अंधारात आहे. म्हणून हे उत्तम भवितव्य जर आपल्याला अपेक्षित असेल तर या तरुणाईला कुठे घेऊन जायचं याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. आणि कमालीची जी अस्वस्थता आहे ना मनातली, ती पहिल्यांदा आपण थांबवून टाकू. मी परवा एक किस्सा ऐकला. एक माणूस असा ट्रेन मधून चाललेला होता, 50-55 वय असेल. बघा, माणसाचं मन इतकं चंचल असतं, एक सेकंद एका जागेवर थांबत नाही. ट्रेन मध्ये बसलेला होता, त्याच्या समोर 20-22शीतला एक पोरगा बसलेला होता. आणि त्या पोरानं विचारलं, काका किती वाजलेत? एकतर टाइम सांगावा किंवा सांगू नये. यानं विचारलं किती वाजलेत, त्यानं असं घड्याळावर हात ठेवला. अहो काका, मी तुम्हाला टाइम विचारला, तुम्ही घड्याळावर हात ठेवताय. त्यांना तू विचारू नये आणि मी सांगू नये. अहो झालं काय? म्हणला मला तुमच्या पोरांच्या सगळ्या सवयी माहिती आहे. तू आता म्हणणार किती वाजले, मी म्हणणार 10. तू मग पुढे बोलायला सुरू करणार, मग आपल्यात संवाद वाढणार. तू म्हणणार काका कुठे चालले, मी म्हणणार मुंबईला. तू म्हणणार मी पण मुंबईला. मग तू विचारणार तुम्ही कुठे उतरणार, मी म्हणणार कुर्ल्याला. मग तू म्हणणार मी पण कुर्ल्याला. आपण दोघं कुर्ल्यात उतरणार, आपल्यामध्ये गप्पा वाढणार. मग मी तुला म्हणणार येतो का चहाला, तू नाही म्हणणार नाही. तू माझ्या घरी चहाला येणार, मग माझी तरुण मुलगी ती तुला चहा घेऊन येणार. मग तू तिला विचारणार किती वाजले, मग तुमच्यात संवाद सुरू होणार. मग कधीतरी तू लग्नाचा निरोप घेऊन येणार. आणि ज्याच्या हातात साधं घड्याळ नाही त्याला मी माझी पोरगी देऊ शकत नाही म्हणला. त्यापेक्षा इथंच संवाद स्टॉप. काय आकलीची तारे, काय म्हणजे काय, याला अर्थ आहे का? माणूस असतो कुठे, बोलतो कुठे, विचार कुठे. हे जी चंचलता आहे ना मनाची, ही जिथे स्थिर झाली ना, संतांनी सांगितलंय चरण कमळ दळू रे भ्रमरा. ज्ञानोबारायांनी सांगितलं इकडे तिकडे धावू नको, संतांच्या चरणाजवळ जा. तुकोबाराय, मगाशी मी येत होतो तेव्हा आपण बोलत होता, ताई बोलत होत्या की तुकोबारायांचं कीर्तन ऐकायला छत्रपती शिवाजी महाराज जायचे. शिवाजी महाराजांनी तुकोबारायांचं कीर्तन ऐकलं. तुकोबारायांनी पायकीचे अभंग केले, ज्या अभंगातून सैन्याला प्रेरणा मिळाली. शिवाजी राजांना तुकोबारायांनी सांगितलं संशय ठेवायचे नाही, तुमचा क्षत्रिय धर्म आहे, आम्ही प्रबोधनाचं काम करू, आम्ही संत म्हणून इकडे तिकडे लोकांमध्ये जनजागृती निर्माण करू, पण तुम्हाला मात्र तुमचा धर्म निभवावा लागेल. आणि जेव्हा शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला, तुम्ही तो प्रसंग बघा. जेव्हा शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला आणि शिवाजी राजांच्या पत्नीने ते दागिने स्वतःच्या गळ्यामध्ये घातले, पोरांनी नवीन कपडे परिधान केले. आणि जेव्हा शिवाजी राजे आले आणि हा सगळा प्रसंग जेव्हा तुकाराम महाराज आले आणि तुकाराम महाराजांनी हा प्रसंग बघितला, ते काहीच बोलले नाही. पत्नीकडे गेले आणि सांगितलं तुमचे एर वित्तधन मज मृत्यू के समान, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. पत्नीच्या गळ्यातला एक एक दागिना काढला आणि असा खाली टाकला. आणि तुम्ही जुना चित्रपट बघितला असेल ब्लॅक अँड व्हाईट तुकाराम महाराजांचा, त्यात तुमच्या डोळ्यासमोर तो प्रसंग येईल जेव्हा तुकोबारायांनी पत्नीच्या गळ्यातले दागिने काढून असे खाली टाकले. तेव्हा तुकोबारायांच्या मुलांना सांगावं लागलं नाही की आपण परिधान केलेले कपडे आता काढायचे असतात. तुकोबारायांच्या मुलांनी एक एक कपडा खाली काढून टाकला. कुणाच्याही पोटी चांगली मुलं जन्माला येत नाही हो, माझा दावा आहे बरं का. आपण जसे वागू ना तसं मुलं वागत असतात. आपण सांगू तसं मुलं वागत नाहीत, आपण जसं वागू तसं मुलं वागतात. संभाजीराजे कुणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत. आपण संभाजीराजांना छावा म्हणतो, पण छावा जन्माला येण्यासाठी अगोदर बाप सिंह असावा लागतो. बाप सिंह आहे हो. तुकाराम महाराजांना हेवा वाटतं सांगताना, माझ्या वडिलांची मिराशिगा मिरवीन तुझी चरण सेवा पांडुरंगा. आम्ही जे काही जगलो आमच्या बापदाद्यानं आम्हाला घालून दिलेला मार्ग आहे. अरे संभाजीराजे सुद्धा जे जगले त्याच्यासाठी मार्ग वाट जर कुणी तयार करून ठेवली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार करून ठेवली.